नमस्कार. माझ्या अनाव गावावरून अनाव वेशीवाडी आमच्या वडिलोपार्जित पूर्वंपार घराकडून मी चाललोय कुडाळच्या दिशेने. जाताना इथे पंधूर जितवणेवाडी येथील आमच्या जमिनी आहेत. या संदर्भात या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल. तर मला एकच म्हणायचं आहे, आज विषयांतर न करता डायरेक्ट विषयावर येतोय की 15 ऑगस्टला बाळा राणे 15 ऑगस्ट नंतर म्हणजे 15 ऑगस्टपासून बाळा राणे बाळा खान बनणार की नाही, हा त्या दिवशी जे काय घडेल त्याच्यावर तो निर्णय असेल. पण बाळा राणे बाळा खान बनण्यापूर्वी त्याला बाळा राणे म्हणून जगत असताना ज्या काही समस्या आहेत त्या सोडवायच्या आहेत. बरेच काही विषय कित्येक वेळा आंदोलनं करून, कित्येक वेळा उपोषणं करून पंधूर संदर्भातील बरेच विषय मी शासनाकडे हे केले. कलेक्टर कार्यालयाकडे पण मी उपस्थित केले. सांगून सुद्धा पुन्हा पुन्हा त्याच विषयासाठी उपोषणं करणं हे शासन आपली चेष्टा करून घेतंय. मला एकच सांगायचं आहे, ते सगळं जाऊ देत. मी इथे एक स्वप्न बाळगलेलं की ह्या माझ्या पंधूर गावात माझ्या वडिलांनी इथे घर बांधलेली काही विषय आहेत ते पुन्हा पुन्हा सांगणं चुकीचं मला वाटते. फक्त मला एकच सांगायचं आहे की मला विज्ञानाची आवड, संघर्ष हा माझा पेशा नव्हता, संशोधन हा माझा पेशा होता. एक विज्ञानाची आवड असणारा, संशोधनाची आवड असणारा बाळा राणे एक नॉर्मल बाळा, सर्वसामान्य कुटुंबातला एवढा संघर्षवादी का झाला? प्रशासनाने असं वाकून बघावं. काही फाईल्स आहेत त्या वाकून बघाव्या. का हे घडतंय? हा आंदोलक, हा संघर्षवादी का बनला? बरीच कारणं आहेत, बरीच. देशाच्या हितासाठी इथे मी म्हटलं विज्ञान विषयक काहीतरी प्रकल्प उभा राहावा. किती वर्ष झगडतोय, किती वर्ष मंत्रालयात गेलो. गेल्या वर्षी म्हणजे यंदाच्याच वर्षी प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांकडे पण हा विषय मांडला. झालं त्यावेळी ते सांगितलं जातं होणार होणार होणार. काय झालं पुढे? काय झालं? माझ्या प्रोजेक्टचा आता रस्त्याचा विषय काय झाला? आज खरं सांगतो, इथे वडील जेव्हा माझे गेले, कशाने गेले, काय दरवेळी काय सांगायचं, त्यांच्या डोक्यावर कर्ज होती, त्याच्यानंतर आमच्यावर डोक्यावर काही कर्ज आली आहेत, आमचे पण काही हे आहेत. आज 80 ते 90 लाखाचे कर्ज असताना सुद्धा डोक्यावर बिनधास्तपणे देशभक्तीच्या, राष्ट्रभक्तीच्या, माणुसकीच्या मी गोष्टी करतोय. मग मी वेडा झालोय का? एवढं कर्ज असताना सुद्धा राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती कसली? पण ह्याच्यासाठी माझ्याकडे सोल्युशन होतं, आजही आहे. बाळा खान बनण्यापूर्वी बाळा राणे म्हणूनच त्या काही फाईल्स पूर्ण करायच्या होत्या. आज तुम्हाला माहिती आहे, आज शासनाची 1 रुपया सुद्धा मदत न घेता इतकी वर्ष मी संघर्ष करतोय. मी तर म्हणतो शासनालाच देतोय मी प्रोजेक्ट, देशहितासाठीच देतोय. माझ्या काही पोटेन्शियल आहे ते प्रेझेंट करतोय मी इथे. पण प्रॅक्टिकल करताना लॅबमध्ये काही वस्तू लागतात. तसं ही जागा आहे, त्या जागेपर्यंत जाण्यासाठी वाट किती वर्ष बोंबलतोय. इथे भूमी अभिलेखने यापूर्वी पण मी सांगितलं की भूमी अभिलेखने इथे सत्यानाश केला आमच्या जमिनींचा. पैसे खाऊन लाईन बदलल्या जातात. हे जेव्हा सांगितलं आणि जेव्हा आंदोलन केलं, माझ्यावर 353 लागू केलं. कुडाळ पोलिसांनी डोळ्यावर पट्टी बांधून केस घातली माझ्यावर आणि काही कलम लावून. आमचे ॲडव्होकेट राजीव बिले होते म्हणून निश्चिंतपणे मी त्याच्यातून सुटलो. कुडाळ पोलिसांनी हे नाही बघितलं की बाळा राणे कशाला आंदोलनाला जाऊन बसला, त्याला काय कामधंदा नाहीये, उठसूट सगळ्यांशी पंगे घेणं. काय डोकं फिरलंय का ह्या बाळा राणेचं? आणि आता बाळा खान बनायला चाललाय म्हणून आणि डोकं फिरलंय का? अरे तुम्ही सर्वांनी वाट लावली आहे माझी. दुसऱ्याला दोष द्यायचा नसतो असं मी म्हणतो, म्हणून मी केलेल्या चुका मी निस्तारतो. आणि ही चूक दुरुस्त करण्यासाठी कदाचित बाळा राणे न बनता बाळा खान म्हणून मला जगावं लागेल. मग ते राष्ट्रहितासाठी असेल आणि हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी असेल. 80-90 लाख टोटल. तुम्ही म्हणत असाल एवढे तुला कर्ज काय, मॅड करतो काय? मॅड होण्याची पाळी आहे.
माझं एकट्याचं नाही आहे. ह्या प्रॉपर्टीवर काय होतं, त्या बँकाने फुगवत गेले. काय सांगणार तुम्हाला? त्या बाळा राणेला, बाळा खान बनण्यापूर्वी सुभाष राणे म्हणजे माझे वडील, त्यांना कर्जमुक्त करून त्यांच्या आत्म्याला शांत द्यायची आहे. हा आत्मा तडफडत राहिला तरी चालेल. आणि सगळ्यांना मी विनंती, हिंदू धर्माप्रमाणे मला अग्नी लावू नका दा. मी ठरवलेली कामं माझी पूर्ण झाल्याशिवाय मला इथे येऊन कबरसाठी ठेवली अशी म्हटलं तरी चालेल. खरं म्हणजे माझा हा प्रोजेक्ट पूर्ण होईल विज्ञान विषयक, जो 90 कोटीचा प्रोजेक्ट आहे. आणि 90 कोटीचा प्रोजेक्ट प्रत्येकाच्या घरातून स्क्रॅपच्या वस्तू घेऊन मी करणार होता 900 कोटीचा. मला माहिती आहे 900 कोटी एका सर्वसामान्य मराठी पोरग्याने सांगितलं 900 कोटीचा प्रोजेक्ट करतोय. नाही, मराठी माणसावर विश्वास नाही कोणाचा. आणि हे विश्वास म्हणजे मराठी माणसानेच बदनाम केलं, हे आधी लक्षात ठेवा. जाऊ देत ते विषय. आता काय थोडे दिवस राहिले बाळाराणीचा बाळा खान बनण्यापूर्वी किंवा मरण्यापूर्वी. तर मी एक सांगतो, 90 कोटीचा आता 900 कोटीवरून 90 कोटीवर आणला मी. 90 लाखाची कर्ज इझिली क्लिअर होऊन जातील. मी शासनाकडे 1 रुपया मागत नाही. फक्त हे काय कर्म झालंय, कोणी केलंय ते बघा निस्तारा. नाहीतर माझी सगळ्यांना हात जोडून एकच सांगतो विनंती, माझ्या पश्चात माझं काय झालं तर तुम्ही माझी काळजी करू नका. तुमच्या बायका पोरांसाठी सगळ्यांसाठी मी माझा जीव धोक्यात घालतोय राष्ट्रहितासाठी. फक्त माझी 2 मुलं आहेत, त्यांची काळजी घ्या. त्यांना कुठे पूर्णपणे त्यांची काळजी घ्या. कारण तुमच्या सगळ्यांसाठी जर मी माझा प्राण संपवत असेल तर बाप गेल्यानंतर तुम्ही त्यांचे बाप बना. आणि दुसरी इच्छा एकच की इथे मला पुरायचं, जाळायचं नाही आणि इथे थडगं करायचं. मग हिरवी चादर घालायची की भगवी घालायची की लाल घालायची की निळी घालायची की पिवळी घालायची, हे तुम्ही आपसात नंतर ठरवा. आपला देश त्याच्यातच संपलाय. बस.